बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक अनिल भालेराव लिखित कथा पुरुष वेश्या. मला सगळं कळतं. हा व्यवसाय करण्यासाठी केवळ माझी परिस्थिती कारणीभूत आहे. कारण माझ्या कॉल सेंटरच्या पगारातून हे सगळं नाही भागवता येत. घराचे हप्ते, रश्मीचा आजार, छोट्या प्रणालीचं पालनपोषण, आई वडिलांच्या अपेक्षा आणि बहिणीचं शिक्षण, घरातले खर्च, हे सगळं पाहावं लागतं मला. चेतन घरच्या माणसासारखं शिल्पाला सांगत होता. हो, ही तुझी घराविषयीची बांधिलकी मलाही कळते. मला वाटत होतं वासना शमल्यावर कोणाची गरज पडणार नाही, पण आज असं वाटतं कोणीतरी आपलं असावं. वासना शमवता शमवता मी तुझ्याच प्रेमात पडले. प्रत्येक स्त्रीला आपलं डोकं हलकं करण्यासाठी हक्काचा खांदा असावा लागतो, म्हणून मुली ह्या लग्न करायला होकार देतात. समाजात स्त्री पुरुष हे नातंच वेगळं असतं. वडील, भाऊ आणि नवरा यात फरक असतो, म्हणून विवाह करावा लागतो. लग्न करून वर्ष झालं तरी रघुपती परतला नाही. रघुपतीला वेळ नाही. तो आयात निर्यातीच्या धंद्यात इतका गुंतला आहे की त्याला बायकोची आणि सख्या आईची आठवण येत नाही. त्याला फोन केला की तिकडे रात्र असते. झोपेला व्यत्यय आणला म्हणून खेकसतो. आफ्रिका खंडातल्या कोणत्या तरी देशात तो व्यवसाय करतो. शिल्पा त्याला रडत रडत सांगत होती, आज तुझ्याकडे अमाप पैसा आहे आणि माझ्याकडे कुटुंब आहे, तरी आपण दोघंही सुखी नाही. मी धडपडतो कुटुंबासाठी, आई वडिलांनी केलेल्या उपकारांसाठी. खरोखर उपकार माणसाला दुर्बल बनवतात. कितीतरी नोकऱ्या बदलवत आज या व्यवसायात मी ओढलो गेलो. अगोदर फक्त मजा म्हणून, अधिकच पैसा मिळतो म्हणून. पण जशी स्त्रियांना मर्यादा नसते, तशी मात्र पुरुषांना या व्यवसायात मर्यादा असते. यामध्ये मन आणि शरीर जुळून यावं लागतं. चेतन बोलत होता, कारण त्याला आज त्याचं मन व शरीर साथ देत नव्हतं. आज माझा मूड नाही, उद्या आपण भेटूया, असं म्हणून तो जायला निघाला. त्याच्या हातावर पैसे ठेवत ती म्हणाली, उद्या भेटूया, काळजी घे, ठीक होईल सगळं, निघूया. असं ती बोलत असताना चेतन निघून जातो. त्या रूममध्ये शिल्पा एकटीच बसलेली होती. तिला आता काय करावं तेच कळत नव्हतं. ती विचार करत बसली होती, असं आपण किती दिवस जगायचं, परपुरुषाबरोबर संबंध ठेवायचे, त्यात ही रोगाची भीती. पण चेतनच्या वागण्या बोलण्यातून चेतनचा चांगुलपणा तिला कळत होता. विचाराच्या गोंधळात ती हॉटेलच्या बाहेर पडली. घरी पोचल्यावर नेहमीच तिला फ्लॅटच्या दरवाजावरील पाटी अनोळखी वाटायची, रघुपती वंशम पायर. पण पायानं इतकी सवय झालेली असते की नाही, हेच घर माझं आहे. स्वतःला सावरत ती बेल वाजवते. दरवाजा उघडतो. शिल्पा, किती ग वेळ आज, निर्मला देवी म्हणाल्या. क्लबच्या मीटिंगला वेळ लागला. ती डोळ्याला डोळा न भिडवता सरळ बेडरूममध्ये गेली. नाहीतरी निर्मला देवीला सवय झाली होती. मुलगा नैरोबीत आणि सून शिल्पाला घरी कंटाळा येतो, म्हणून क्लबच्या कामानिमित्त बाहेर असते. नाईलाज होता या सगळ्या गोष्टींना. एक स्त्री म्हणून निर्मला देवीने जे अनुभवलं होतं, स्त्री म्हणून होणारा कोंडमारा, एकत्र कुटुंब, शिक्षणाचा अभाव आणि संस्कृतीचा प्रभाव, परंपरा आणि घरातल्याच माणसाकडून होणारा अत्याचार पूर्वीच्या काळी स्त्रिया सहन करायच्या. आजच्या आधुनिक काळामध्ये आता स्त्रिया बंधन झुगारत आहेत. उच्च शिक्षणाने तिच्यात भान आलेलं आहे. घुट घुट मरणं आता बायकांनी बंद केलं. शिल्पा आता बंदिस्त घराची भिंत तोडून बाहेर पडली होती. निर्मला देवीला मनातून बरं वाटत होतं.
कारण शिल्पाच्या रूपानं निर्मला देवीचा तो विद्रोह होता. तरीही मनात समाजाची भीती होतीच. नाहीतरी एकदा घरात आलेला चेतन तिने पाहिला होता. त्याच दिवशी तिच्या मनात पाल चुकचुकली होती. एक विवाहित म्हणून स्त्रीला परपुरुषावर प्रेम करता येत नाही, किंवा विवाहानंतर प्रेम म्हणजे वेडगळपणाचा प्रकार, किंवा केलं तर गळ्यात घातलेल्या मंगळसूत्राने प्रियकर अस्वस्थ होतो. तिला निर्मला देवीसारखी प्रेमळ आणि समंजस सासू मिळाली होती. तिच्या या प्रेमामुळे शिल्पा निर्मला देवीशी बांधली गेली होती. तिचीच ओढ तिला सोडवत नव्हती, आणि माहेरच्या माणसांची इज्जत सांभाळायची म्हणून तिने चोरी चुपके पुरुष वेश्याकडे मनातल्या वाफेला मोकळं केलं होतं. रघु नैरोबीला जाऊन 2 वर्षे झाली होती. मधुचंद्राची रात्र सोडली तर रघुचा त्यानंतर तिला सहवास मिळाला नव्हता. नैरोबीला गेल्यावर रघुने अमाप पैसा पाठवला, पण घरात दोघीच सोडल्या तर तिसरं कोणी नव्हतं. नातेवाईक ही व्यवसायानिमित्त दूरवर होते. त्यामुळे शिल्पाला घरात वेळ काढणे अवघड झालं होतं. रिकामं डोकं सैतानाचं घर असतं. तिच्या डोक्यात नको ते विचार यायचे. कधी कधी जीव वेडापिसा व्हायचा. निर्मला देवी आता थकल्या होत्या. त्याही बराच वेळ झोपून नाहीतर मंदिरात जाऊन भजनात वेळ घालवायच्या. टीव्हीवरच्या त्या मालिका पाहून शिल्पा कंटाळली होती. स्वयंपाक, मेकअप करणं, त्यात तरी किती वेळ घालवायचा. कोणासाठी हे सगळं करायचं? ज्याच्यासाठी करायचं तर त्याला फोनवर बोलायला वेळ नाही. भारतात येण्याविषयी तो फारसा बोलत नव्हता. ज्या हौसेने रघुपतीशी तिने लग्न केलं होतं ती हौस औट घटकेची ठरली होती. वर्षातच ती कंटाळी होती. टाइमपास व्हावा म्हणून जवळच्या सोसायटीत असलेलं यंगस्टार वुमन क्लब तिने जॉईन केला होता. तिथे विविध ॲक्टिव्हिटी होत होत्या. योगा, व्यक्तिमत्व विकास, साहित्यिक चर्चा याविषयी वर्ग तिथे भरत होते. त्या ठिकाणच्या क्लबमधील स्त्रियांकडे पाहिलं तर त्या सर्व एकाकी राहत होत्या. त्या शिल्पासारख्याच दुःखी होत्या. अँटॉप हिलसारख्या उच्चभ्रू अवस्थेत त्या राहत होत्या. नवरे बहुतांशी परदेशात, किंवा काहींना वेळ नाही तर काही बाहेर खेळली. फक्त स्वप्न होतं त्या माणसांचं पैसा कमवायचा, ऐश्वर्य भोगायचं. परदेशात गेलेली मंडळी भारतात परतायचं नाव घेत नव्हती. म्हाताऱ्या आई वडिलांचा सांभाळ करण्यासाठी भारतीय संस्कृतीत वाढलेल्या स्त्रीबरोबर लग्न करून उपकाराची परतफेड करायची, आणि स्वतःच्या म्हातारपणाची सोय म्हणून भारतीय स्त्रीशी विवाह हा त्यावर उपाय होता. नाहीतरी या परदेशस्थ भारतीयांचे तिथल्या स्त्रियांबरोबरचे संबंध या बायका जाणून होत्या. त्या शिकलेल्या होत्या. त्या सर्वांच्या पार्श्वभूमीवर या हौशी बायकांचे क्लब स्थापन करून त्यातून स्वतःचे हौस भागवायचे प्रकार सुरू होते. शिल्पाला सुरुवातीला वाटलं क्लब म्हणजे एकमेकींना समजावून घेणं, त्याबरोबर झोपडपट्टीतल्या लोकांसाठी काम करणं. पण तिला वास्तव कळलं आणि तिचीही एक वाक्यता होऊ लागली. आपल्या मनाला आपण समजवत असलो तरी शरीराच्या नैसर्गिक धर्माचं काय? यातूनच मग पुरुष वेश्यांचा शोध सुरू झाला. पैसा हवा तसा उधळायचा आणि एका पुरुषावर 5-5 बायकांनी त्याला खाऊ पिऊ घालून त्याच्यावर बलात्कार करायचा. नाहीतरी बेकारांची फौज देशात आयतीच मिळत असते. नाहीतर सुशिक्षित आणि कमी पगारवाल्या तरुणांना वापरून घ्यायचं. त्यातच चेतन हेबाळकर सारखे तरुण सापडतात. चेतन एका नामांकित बँकेच्या क्रेडिट कॉल सेंटरमध्ये करार पद्धतीने काम करणारा कारकून. अशाच एका दुपारच्या वेळी एका महिला ग्राहकाचा फोन आला. तिच्या क्रेडिट कार्डचं काम संपल्यावर त्या महिलेनं त्याला विचारलं, तुम्हाला पार्ट टाइम जॉब करणं आवडेल का? हो, चेतन म्हणाला. आपल्याला कॉन्टॅक्ट नंबर देते, त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करावा. ती स्त्री म्हणाली. तरी पण काय काम असेल? चेतन जरा उत्सुकतेने म्हणाला. चेतनच्या मनात अधिकच कुतूहल निर्माण झालं होतं. नाहीतरी चेतनला पार्ट टाइम जॉब हवाच होता. त्या दिवशी संध्याकाळी सेंटरवरून सुटल्यावर परस्पर त्याने संपर्क केल्या क्लबच्या ऑफिसात गेला. रिसेप्शनिस्टने त्याला बसवून ती आतमध्ये गेली. तो तिथे एकटाच होता. 10-15 मिनिटांनी ती रिसेप्शनिस्ट बाहेर आली आणि म्हणाली, तुम्हाला मॅडमने आतमध्ये बोलावले. तो आतमध्ये गेला. तिथे एक जाडजूड चेहऱ्यावर मेकअप फासलेली बाई खुर्चीत मावत सुद्धा नव्हती तरी ती बसलेली होती. मे आय कम इन मॅडम?
येस, वेलकम, हॅव सीट. थँक्स मॅम. नाव, गाव, पत्ता यासारखी औपचारिकता पूर्ण करून तिने मूळ मुद्द्याला हात घातला. बरं, आपण विवाहित आहात का? येस मॅडम. किती वर्ष झाली? 4 वर्ष. घरी कोण कोण असतं? आई वडील, बहीण व एक मुलगी. म्हणजे खानदानी आहात? हं, तुमचं आजचं वय? 28 वर्ष. बरं, काही आजार? अद्याप तरी नाही. व्यसन? नाही. तुम्हाला आत्ताच्या आत्ता रिसेप्शनिस्ट डॉक्टरकडे घेऊन जाईल. तुमची वैद्यकीय तपासणी करतील, रक्त तपासणी करतील. वैद्यकीय अहवाल आल्यावर तुम्हाला कामाची माहिती दिली जाईल. रिसेप्शनिस्टकडे जा, ती तुम्हाला सांगेल. पण मॅडम, एक विचारू का? हां, विचारा ना. असं कोणतं काम आहे मॅडम, तुम्ही माझी वैद्यकीय तपासणी करता आहात? ते सगळं वैद्यकीय अहवाल आल्यावर सांगेन. कामाचा मोबदला चांगला मिळेल. बरं, ठीक आहे, थँक्स, असं म्हणून तो बाहेर आला. बाहेर रिसेप्शनिस्ट वाटच पाहत होती. तिने चेतनला जवळच्या दवाखान्यात नेऊन त्याचं रक्त तपासणीला दिलं. त्याप्रमाणे डॉक्टरांनी त्याची शारीरिक तपासणी केली. चेतन मनातून विचार करत होता, असं कोणतं काम असेल की एवढी माझी शारीरिक तपासणी करीत आहेत? त्याला अंदाजही येत नव्हता. तपासणा झाल्यावर तो घरी गेला. रश्मीने विचारलं, काय हो, उशीर झाला? पार्ट टाईम जॉबसाठी मुलाखत होती. मग काय झालं? उद्या कळेल. रात्री बेडवर गेल्यावर तो कितीतरी वेळ या कुशीवरून त्या कुशीवर विचार करत होता. रश्मी आणि प्रणाली गाढ झोपले होते. विचार करता करता तो केव्हा झोपी गेला ते त्याला सुद्धा कळलं नाही. ठरल्याप्रमाणे सकाळीच ऑफिसला गेला होता. दुपारी त्याला SMS आला, युअर मेडिकल रिपोर्ट इज नॉर्मल. प्लीज कॉन्टॅक्ट द ऑफिस इन इव्हिनिंग 6 o'clock. त्याला SMS पाहून खूप आनंद झाला होता. तो काम करता करताच आर्थिक ठोकताळे करू लागला होता. पगार 10,000 अधिक पार्ट टाईम 15,000 म्हणजे 25,000. म्हणजे हवं तसं जगता येईल. केव्हा एकदा संध्याकाळ होते आणि त्या क्लबच्या ऑफिसात जातो असं त्याला झालं होतं. फुल टाईम जर मिळालंच तर बरं होईल. डोक्याला सारखे हेडफोन्स, दिवसभर ग्राहकांचे फोन, त्यांच्या तक्रारी, संगणकावरील प्रकाश, बॉसचा तगादा, टार्गेट याचा कंटाळा आला होता त्याला. पण त्याचा नाईलाज होता. घराचं कर्ज, आईवडिलांचा खर्च, रश्मीचा आजार, नीताचं शिक्षण या सर्व गोष्टींमध्ये त्याचा पगार हातोहात संपायचा. म्हणून त्याने पार्ट टाईम जॉबची शोधाशोध केली होती. पण हवा तसा प्रतिसाद मिळाला नव्हता. चेतन ठरल्याप्रमाणे त्या ऑफिसात गेला होता. रिसेप्शनिस्टने मेडिकल रिपोर्ट काढून ती त्याला आतमध्ये घेऊन गेली. ती कालचीच बाई तिथे बसली होती. रिसेप्शनिस्टने मेडिकल रिपोर्ट देऊन ती निघून गेली. येस, वेलकम, प्लीज सीट. तुमचे मेडिकल रिपोर्ट्स नॉर्मल आहेत, ती बाई म्हणाली. तू काल म्हणाला होतास ना कामाचं असं आहे. आम्ही सर्व क्लबच्या सभासद, सगळ्या सुशिक्षित आणि खानदानी. आमच्या प्रत्येक सभासदाला पर्सनल असिस्टंटची गरज आहे. तर ज्या कोणी सभासदाबरोबर आम्ही तुम्हाला पाठवू त्या सांगतील ती कामं तुम्हाला करावी लागतील. तुम्हाला दिवसाला 500 रुपये त्वरित मिळतील. तुम्हाला आमच्या सभासदाची भेट घालून देते. त्या येतील एवढ्यातच. त्या बाई चेतनला काम समजावून सांगत होत्या. तेवढ्यात 28-29 वर्षांची तरुणी आत आली. अगं ये शिल्पा, आम्ही तुझीच वाट पाहत आहोत, ती बाई तिला म्हणाली. हे चेतन, हे बाळकर सुशिक्षित आणि खानदानी आहेत. तुझे पर्सनल असिस्टंट म्हणून निवड केली आहे, ती बाई म्हणाली. शिल्पा चेतनला खालीवर पाहत म्हणाली, हॅलो, मी शिल्पा. अगं शिल्पा, मेडिकल रिपोर्ट नॉर्मल आहे, तरी पण तू पाहून घे आणि पुढचं काय ते तुम्हीच पाहून घ्या.
ती बाई मेडिकल रिपोर्ट तिच्याकडे देत म्हणाली, बरं मॅडम, आम्ही बाहेर जातो, थोडासा चहा घेतो आणि नंतर सविस्तर बोलूया. असं त्या बाईशी बोलत ती उठली. ती चेतनकडे पाहत, चला आपण चहा घेऊया, असं बोलत दोघेही बाहेर निघाले. पण मॅडम, मी आत्ताच चहा घेतला, चेतन म्हणाला. आता नाही म्हणायचं नाही, शिल्पा सांगेल तसं वागायचं, आणि मॅडम नव्हे, तिला शिल्पा म्हणायचं, त्या बाई म्हणाल्या. तो त्या बाईकडे पाहतच राहिला. हे काय चाललंय तेच त्याला कळत नव्हतं. तो थोडा गांगरून गेला होता. तो तिच्या पाठीमागे निघाला. ते जवळच्याच हॉटेलमध्ये गेले. ते हॉटेल फार मोठं होतं. हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावर ते गेले. तिने ब्लॉक उघडत ते एका रूममध्ये गेले. बस चेतन, मी चहाची ऑर्डर देते, तुला सविस्तर काय काम आहे ते सांगते, असं म्हणत तिने जवळचेच बटन दाबले. वेटर चहा घेऊन आला होता. चेतन शिल्पाकडे पाहत होता. तिचा केतकीसारखा रंग, नाजूक हातपाय, प्रफुल्लित चेहरा, भरदार छाती, खांद्यावर उडणारे केस, लाल चुटूक ओठ, अगदी चित्रपटात शोभावी अशी अभिनेत्री, पण तिचं वागणं मात्र वेगळंच वाटत होतं. चेतनच्या मनात मात्र कुतूहल होतं. आता काय होईल? असं कोणतं काम आहे की या स्त्रीने मला एवढे एकांतात आणलं? वेटर चहा ठेवून निघून गेला होता. ती चहा ढवळत म्हणाली, बरं, तर लग्ना अगोदर स्त्रिया ह्या अबोल आणि लाजाळू असतात, पण लग्नानंतर त्या बोल्ड बनतात. दरवाजा बंद होता. अशावेळी एखाद्या पुरुषासमोर जर शिल्पासारखं सावध समोर असताना कोण नाही विरघळणार, आणि तिच्या बोलण्यातून त्याला काय समजायचं ते त्याला समजलं होतं, आणि ती सुरुवात झाली होती. एकाची भूक आणि आनंद म्हणून तर दुसऱ्याची पैसे घेऊन त्या मोबदल्यात सुख द्यायचं. शिल्पानं ही हिंमत केली होती. परपुरुषाबरोबर संबंध ठेवून जीवनातील सर्व सुख मिळवायचे. तिला आतून भीती वाटत असली तरी तिने पाऊल उचललं होतं. तिने वाचलेल्या कथा कादंबऱ्यातून तिचं मन बोल्ड झालं होतं आणि ती धजावली होती. अमाप पैसा होता, ऐश्वर होतं, पण जे सुख मिळत नव्हतं ते तिनं आज मिळवलं होतं. चेतनला सुद्धा सुख मिळालं होतं, आणि तेही पैसे घेऊन. त्यानं हे जग अनुभवलेलं नसलं तरी त्याने वर्तमानपत्रातील जाहिराती, बातम्या आणि ऐकीव माहितीद्वारे त्याला हे माहीत होतं. शिल्पासारखी स्त्री त्याला मिळाली आणि पैसा मिळतोय, तर कोणता माणूस हनुमान होऊन ब्रह्मचर्य पाळेल? त्याला आता फक्त पैसा हवा होता. त्याला पैसे ॲडव्हान्सच मिळणार होते. त्या रात्री तो 500 रुपये घेऊन घरी परतला होता. त्याला एका नव्या विश्वाची जाणीव झाली होती. शारीरिकदृष्ट्या त्याला आनंद मिळाला असला तरी मनाचं काय? त्याला मोठा प्रश्न पडला होता. घरी परतला होता तेव्हा त्याची नजर कोणाशीही भिडत नव्हती. जेवतानाही तो कोणाशी फारसा बोलला नाही. तो थकून गेला होता. तो बेडवर पडल्या पडल्या झोपला होता. तो गाढ झोपला असताना त्याच्या अंगावरून हात फिरत होता, पण त्याच्या शरीरात उत्तेजना नव्हती. चेतनने रश्मीचा हात बाजूला करत म्हणाला, प्लीज, मी खूप थकलोय, मला झोप आली आहे, असं बोलत त्याने तिच्याकडे पाठ फिरवली होती. त्याचं हे आजचं वेगळं वागणं रश्मीला जरा वेगळंच वाटलं होतं. तो असा कधीच गेल्या 4 वर्षात वागला नव्हता. रश्मीनं दुर्लक्ष केलं. ती तशीच झोपली. शिल्पा बरोबर त्याला आता 2 महिने झाले होते. अधूनमधून त्याला तिची इतर कामंही करावी लागायची. पिक्चर बघायला जायचं, कधी कधी दूरच्या भागात तिच्याबरोबर फिरायला जायचं. चेतन म्हणजे तिचा बांधलेला गडीच झाला होता. त्यामुळे त्याला घरी खोटं बोलावं लागायचं. सुट्टीच्या दिवशीही त्याला जावं लागायचं. पैसा खूप मिळत होता म्हणून घरात ही कुरबुर नव्हती. गरजा भागत होत्या. थोडंफार पैसा सुद्धा शिल्लक पडत होता. त्यामुळे घरातून कोणाचीच हरकत नव्हती. रश्मीने एकदा विचारलं होतं, तू असं कोणतं काम करतो की एवढा चांगला पैसा तुला मिळतो? चेतनने तिला खोटं सांगितलं होतं.
एका MLM मार्केटिंगचा मेंबर म्हणून काम करतो मी, पण चेतनमधल्या शारीरिक संबंधांच्या बदलाविषयी तिला वेगळेपणा जाणवत असला तरी ती मूग गिळून गप्प होती. त्याचे रश्मीशी शारीरिक संबंध कमी झाले होते. मनोमन त्याला खंतही वाटत होती. त्याच्याकडे दुसरा काहीही पर्याय नव्हता, कारण तेवढा पैसा त्याच्याकडे नव्हता की मोठ्या नोकरीसाठी कुठे ओळख नव्हती. पैशासाठी तो तिकडे वळला होता, पण हे त्याच्या अंगाशी येत होतं. यातून बाहेर पडायचं म्हटलं तर पैसा मिळणार नाही आणि इतर कामातून हवा तेवढा मोबदलाही मिळणार नव्हता. तशी शिल्पा चांगली होती, तिची मजबुरी होती हे त्याला समजत होतं, म्हणून त्यानं तिला सुखी ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न चालवला होता. आता तो पैसा, रश्मी आणि शिल्पा तिघांच्या पेचात तो पडला होता. चेतनला मनातून कुठेतरी हे खटकत होतं. पुरुषाला मर्यादा असतात, माणसाला एखाद्या गोष्टीचं कुतूहल म्हणून आकर्षण असतं, पण जेव्हा ते व्यावसायिक रूपात प्रकटतं तेव्हा मात्र त्यातलं आकर्षण नाहीसं होतं आणि उरते फक्त एक फरफट, जीवघेणी घुसमट आणि शारीरिक संबंध. हेही असंच व्यवसाय क्षेत्र म्हणून जेव्हा स्वीकारलं जातं तेव्हा मनावर पडणारे डाग पुसता पुसता नाकी दम आणतात. मग डागातच जगणं सुरू होतं, डागच जीवन बनून जातं. पुरुषांच्या मर्दानीचे दावे फुसके असतात हेही त्याच्या लक्षात आलं होतं. स्त्री वेश्या आणि पुरुष वेश्या यांच्यातला फरक त्याला कळला होता. ईदच्या बकऱ्याला जसं खाऊन पिऊन पोसलं जातं तसा शिल्पाचा आटापिटाही तो पाहत होता. रश्मीच्या मनाचा विचार करत एक कुटुंब आपल्यामुळे उद्ध्वस्त होऊ नये याचाही विचार शिल्पा करीत होते. शिल्पाला आता चेतनच आवडू लागला होता. तो पैशासाठी करत असला तरी तो पैशासाठी लाचार निश्चितच झाला नव्हता. तिची शारीरिक भूक भागवता भागवता त्याच्या प्रेमातच ती पडली होती. आता त्याच्याकडून प्रेमाची अपेक्षा करत होती. पण चेतन तर भाड्याचा माणूस होता. भाड्याने कधी प्रेम मिळतं का याची जाणीव तिला झाली होती. तर दुसरीकडे चेतनच्या मनावर होणारा बलात्कार तो सहन करीत होता. सुरुवातीला पैशाचा हव्यास, मर्दानीपणाचा गर्व हे सर्व अंगाशी आलं होतं. त्याच्या या पार्ट टाईमच्या जॉबमध्ये आता शरीराचा यंत्र म्हणून वापर होत होता. पाय चांगलाच घसरला होता. पैशासाठी पण मनाची घुटमळ होत होती. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.